त्यांनी काल रात्रीमध्ये जे धावा बनवल्या त्या सुद्धा महत्वाच्या. टीमला जिंकवण्यासाठी मुनीर पटेलचं चालणं महत्वाचं, तो चालला. मुजीब खरबेची बॉलिंग महत्वाची होती आणि त्याचबरोबर ताबिश तर या वर्षी फॉर्म मध्ये होता, परंतु संघाची साथ मिळत नव्हती ताबिशला. सुफियान फॉर्म मध्ये होता, परंतु सद्यस्थितीमध्ये चालू असलेले मॅच एका बाजूला देवळवली दर्शन गोलंदाजीच्या मार्कवर जबरदस्त पाहिले तर सामना चालू होणार. दर्शनचा पहिला बॉल बॅटिंगसाठी विघ्नेश आणि ओमकारची जोडी. पहिला आलेला डॉट बॉल. 3 ओव्हरची मॅच असेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पहिला राऊंड 4 ओव्हरचा असायचा, तदनंतर सेकंड राऊंड पासून आपण 3 ओव्हरचे सामने खेळले. आज शेवटच्या रात्रीमध्ये पोहोचलोय. ज्या गोष्टीसाठी मेहनत केली होती ती मेहनत आज फळास येते आणि इथून आपल्याला आजच्या रात्रीमधला मिळणार तो या पहिल्या पर्वामधला कोणता तरी एक चॅम्पियन संघ. समोर टाकलेला बॉल अगदी पाहायला गेले तर बॉलने थोडंसं वळण घेतलंय, परंतु बॉलला फ्लाय स्लिप मध्ये अडवलं सुद्धा गेलंय. वेगवान गोलंदाज दर्शनने सुद्धा प्रभावित केले बॉलिंग ट्रॅकवर. दर्शन जेव्हा जेव्हा आले तेव्हा पाहिलं तर आपल्या बॉलिंगने सर्वांना अगदी पाहिलं तर मंत्रमुग्ध केले. आणि हे पाहिले आपण दर्शनची बॉलिंग. जेव्हा दर्शनच्या ऑपोजिट पाहिलं तर मोठमोठे संघ होते, बारापाडा संघ सुद्धा होता, त्यांच्या विरुद्ध चांगला खेळ दर्शनने केला. दर्शनला आपण पाहिलं तर माहिरा 11 पनवेल संघाविरुद्ध सुद्धा चांगला खेळ करताना पाहिलंय. पुढील बॉल अगदी पाहिलं तर बॅटची कट लागलेली होती. विकेटच्या मागे काम तमाम करण्याची संधी अक्षरशः टीमच्या कॅप्टनला सुद्धा मिळाली होती. शुभम कदम होते. कॅच सोडलेला आहे. अगदी पाहायला गेलं तर कॅच सोडलाय कोणाचा तर ओमकार या खेळाडूचा. ओमकारची कॅच सुटल्या जरूर, परंतु पहिल्या षटकामध्ये इथं चालू असलेली सामना जिथून जिंकणाऱ्या संघाला अगदी पुढच्या फेरीमध्ये प्राप्त जाण्याची संधी मिळणार. मग चॅम्पियनसाठी एक पाऊल तो पुढे जाईल, त्यासाठी चालू असलेला संघर्ष मैदानामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी समोरून बॉलला काढलाय. बॅटरला समजलं नाहीये. मोठा संघ एका बाजूला पाहायला गेला तर असेल तो देवलोली संघ आणि त्यांच्या विरुद्ध या खालापूर तालुक्यामधला ग्रामीण मधील संघ. नाव त्याचं आपण बघतोय तर अर्थातच सुशांत 11 नवघर. सुशांत यांच्या नावाने खेळणारा संघ सुशांत 11 नवघर संघ. अगदी लकी ठरले त्यांचे पॅकर. सुशांत थोडा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, जरूर धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी धाव सुद्धा मिळाली जाते. वाईटच्या रूपामध्ये पाहिलं तर एक अवांतर धाव प्लस पाहिलं तर बाईटच्या रूपामध्ये, अशा 2 धावा. आणि या 2च्या मदतीने संघ पहिल्या बॅटिंग करताना 4 वर पोहोचलाय. दर्शनने प्रभावित केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. पाहिलं तर देवलोली संघाची ज्या प्रकारे बॉलिंग राहिली आहे, समोरच्या संघांना अगदी धावा करूच दिले नाहीयेत. आणि आज पोहोचलाय ते पाहिलं तर अखेरच्या रात्रीमध्ये. अखेरची रात्री महत्वाची रात्र. अंधाऱ्या रात्रीमध्ये आता पाहिलं तर चालू असलेला सामना जिथे या फ्लड लाईटच्या अगदी उजेडात असलेलं मैदान. चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग प्रत्येक मॅच मध्ये दर्शनने प्रभावित केलं. खरं तर 3 मॅच मध्ये दर्शनला पाहिलं तर सामन्यावरचा पुरस्कार मिळाला होता. ती रात्र दर्शनने गाजवली. चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल गोलंदाजी सोबत विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. परंतु दर्शनच्या ऑपोजिट असलेला संघ नवघर संघ उलटफेर करून दाखवेल का नवघर. नवघरची बॉलिंग ही स्ट्रॉंग आहे. धावा थोड्याफार बनवल्या तर धावा नक्कीच डिफेंड करण्यामध्ये थोडासा पाहिजे थोडा प्रभावशाली ठरू शकतो. आलेला डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धाव फलकावर बिनबाद 4 धावा. चार झाल्यात. अर्थातच अनुक 11 बीड संघ सुद्धा पुढच्या मासाठी लवजीच्या विपक्ष खेळण्यासाठी सज्ज असेल. अनुक 11 बीड संघाने सुद्धा पहिली रात्र गाजवली होती आणि त्यानंतर आजची रात्र गाजवली. खरं तर मागच्या मॅच मध्ये 9 त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि पुढच्या फेरीमध्ये आपल्या संघाला अगदी पोहोचवलं होतं. लवजी संघाची बॉलिंगची अगदी तोफ म्हणायला लागेल तर सौमित तरकुडे असेल, स्वराज्य तरकुडे असेल, सोबत पाहायला गेलं तर ओमकार तरकुडेची बॉलिंग. सर्वांची बॉलिंग पाहण्यासारखी आपण पाहिली. आजची रात्र त्यांनी पाहिलं तर जबरदस्त गाजवली. आज पाहिलं तर भावेश सावंत नव्हते, परंतु भावेशची मेंटरशिप आज या त्यांच्या मॅच मध्ये त्यांना अगदी प्रभावशाली पाहायला मिळाली. भावेशने दिलेले प्रत्येक त्यांना क्रिकेटचे धडे इथं मैदानामध्ये खेळले आणि त्याचबरोबर त्या खेळलेल्या मॅचेस मध्ये अगदी अव्वल खेळ गेला आणि त्याचबरोबर प्रत्येक संघाला आज परास्त केलं होतं. दुसरं षटक घेऊन बॉलर आलाय टीमचे कॅप्टन शुभम कदम. शुभम कदम आहेत. समोर पाहिलं तर बॅटर विघ्नेशला आता खेळावं लागेल. नवघर संघाचे बरेच पाठराखे या स्पर्धेमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा होते. पहिल्या रात्रीमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं. तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा जेव्हा संघ क्वालिफाय झाला तेव्हा सर्व प्रेक्षक इमोशनल झाले होते. अगदी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं
आनंद अश्रू पाहायला मिळेल बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर. त्यांनाही माहिती होतं बऱ्याच वर्षाचा तप पूर्ण झाला, आपल्या टीमला ट्रॉफी मिळेल, परंतु फक्त ट्रॉफीवर समाधानी व्हायचं नाहीये, अगदी नंबर मध्ये जायचंय, ते म्हणजे प्रथम क्रमांकाच्या. चांगला बॉल पाहायला मिळाला, वेगवान बॉलिंग पाहायला मिळतीये. मच्छिंद्र पाटील, मंगेश पाटील आणि मोहन गव्हाणकर यांच्याकडून पाहिलं तर दर्शनसाठी कॅश प्राइज झालं, अर्थातच 2000चा कॅश प्राइज त्यांच्या 12th मॅन कडे असं आपण सुपूर्द करूयात. 2000चा कॅश प्राइज दर्शनसाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगल्या बॉलचं उत्तर पाहायला मिळतंय. बॅटरला समजत नाहीये कशा प्रकारे खेळावं, डिफेंड करावं, बॉल फटका खेळावा, ऑन साइडला खेळावा, ऑफ साइडला खेळावा. बॉलर हुशार आहेत शुभम. टाकलेले डॉट बॉल आता समोरच्या बॅटरला अगदी संकटामध्ये नेतील, अगदी दडपणाखाली नेतील, परंतु दडपण जुगारून या मॅच मध्ये खेळावं लागेल. आपण खेळलेला खेळ आपल्या स्वतःच्या संघासाठी अगदी चांगला ठरणार, म्हणूनच करावी लागेल बॅटिंग. पुन्हा एकदा चांगला बॉल इथं पाहिलं तर शुभमने केलेली गोलंदाजी, कॅप्टन इनिंग गोलंदाजी पाहायला मिळते. टाकलेले 3 बॉल 1 रनआउट मध्ये विकेट आणि 3च्या 3 बॉल आले डॉट. डीजे 4 रात्रीचा आपण प्रवास पाहिला. त्या 4 रात्रीच्या प्रवासासाठी जी मेहनत घेतली होती अगदी ज्या आयोजकांनी, ती मेहनत अगदी बऱ्याच दिवसापासूनची होती, मनामध्ये कल्पना बऱ्याच दिवसापासूनची होती. आणि त्याचबरोबर बऱ्याच पाहायला गेलं तर विरोधकांना असं वाटत होतं की स्पर्धा होईल का नाही होईल. पावसाचा सावट आपण पाहिलं पहिल्या रात्रीमध्ये, तर तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पावसाचं सावट पाहिलं, पण त्यावर मात करून ESL क्रिकेट टीमची जी सपोर्ट मिळाला त्यानुसार पाहिलं तर हे चांगले सामने. फटका बॅक टू द बॉलर जातोय, आलेला डॉट बॉल, अर्थातच या ओव्हर मधील आपण बघितला तर आलेला डॉट बॉल, चौथा डॉट बॉल. एकही धाव नाहीये, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. देवळी संघ सहजरित्या या मॅच मध्ये अगदी पहिल्यांदा समोर संघाला वरचं ठरू देणार नाहीये. नवघरला सुद्धा आता प्रयत्न करावे लागतील. समोर किती मोठा संघ असू दे, आपण कॉम्पीट करायला आलोय, समोरच्या संघाला आपणही परास्त करण्याची ताकद ठेवतो. चांगला फटका आहे, उंच गेलेला फटका, फिल्डर अगदी दूरवरून येतील जरूर. एक केले कंप्लीट, बॅकअप सुद्धा तेवढं जबरदस्त होतं. एकीवर इथे समाधानी. या षटकामधील पहिली धाव पाहायला मिळाली. षटक जिथे सुरुवात झालं होतं, मागील 4 बॉल आलेले डॉट, त्याच्यामध्ये रनआउट मध्ये विकेट सुद्धा आपण जाताना पाहिली, परंतु आता आलाय तो 1 धाव शुभमच्या विरुद्ध. आता बॅटर न्यू आले ते शुभम. पुढच्या मॅच साठी आपण टॉसला इन्व्हाइट करूयात टीम अनुक 11 बीड संघ आणि त्यांच्या विरुद्ध अल्पेश 11 लवजी संघ. अपील केली आहे, जोरदार अपील केली आहे, आणि त्याचबरोबर एस्टरच्या मागे बॉलला अडवलंय. मिळाली ती धाव 1 आणि त्याचबरोबर लेग बायच्या रूपामध्ये धाव 1. धावा कशा येऊ देत, आता पाहिलं तर नवघर संघ एकच विचार करतोय, धावा येणे गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जर का एखादा लूज बॉल भेटला तर त्यावर फटकेबाजी करू शकतात. तो स्वतःवर आता विश्वास ठेवला तर नवघर संघही समोरच्या संघाला अगदी पराभवाच्या ठिकाणी नक्कीच नेण्यासाठी धावा बनवू शकतो. नवघरकडे सुद्धा तेवढी चांगली बॉलिंग आहे, 20+ धावा कराव्या लागतील. सद्यस्थितीमध्ये धावा झाल्या 6. शेवटचे षटक कोणता गोलंदाज देणार ही गोष्ट जेवढी महत्वाची, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. आता विश्वास जागृत करावा लागेल स्वतःमधला ओमकारला. ओमकार या टीमचे सलामीचे खेळाडू आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये ओमकारच्या बॅटला जास्त काही धावा येऊ दिल्या नाहीयेत. ओमकारला आता या मॅच मध्ये करून दाखवावा लागेल. आपण विजयाचा जल्लोष टॉप 5 मध्ये पोहोचल्यावर केलाय, पण जर का अजून वरच्या स्तरावर आपण जर पोहोचलो तर गावकऱ्यांना अजून जल्लोष करण्याची संधी मिळेल. मग गावामध्ये जेव्हा रॅली निघते, गावामध्ये जेव्हा आपलं औक्षण केलं जातं, ती गोष्ट आठवणीत ठेवण्यासारखी येते आणि पहिली ट्रॉफी प्रत्येकाला लक्षात राहते. मग ती ट्रॉफी चॅम्पियनची असू दे, ती ट्रॉफी पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकाची असू दे, विजय होणं महत्वाचं आहे. 40 संघांमधून पाहिलं तर आपल्याला मिळालेले 5 संघ, 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले आणि प्रत्येक संघ दर्जेदार पाहायला मिळाला. प्रत्येक संघाच्या मॅचेस भारी झाल्या आणि यासाठी पर्यंत आपण श्रेय देऊयात या संपूर्ण आयोजन कमिटीच्या साथीला, ESL क्रिकेट टीमला. रहीमने पाहिलं तर स्कोरिंगच्या भूमीमध्ये चांगल्या प्रकारची साथ मागील 4 रात्रीमध्ये दिली. अफानने चांगली साथ दिली, आयन बडेकरने साथ दिली, सोबत पाहायला गेलं तर ताबिशने साथ दिली आणि शाहीरने सुद्धा एक मॅच साठी आपल्याला स्कोरिंगची भूमिका जबरदस्त जमावली. मच्छिंद्र पाटील, त्यासोबत मंगेश पाटील, मोहन गावणकर यांच्याकडून पाहिलं तर शुभमला सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे 3000 कॅश प्राइज आपल्या 12th मॅन कडे जमा असेल. या मान्यवरांचं आपण स्वागत करूयात, मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत जरूर.
फटका अगदी मागे मारण्याचा प्रयत्न केला होता. टॉसला यायचंय. अनुक 11 बीडी संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध लवजी संघाचे कॅप्टन. बीडी संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. टॉस साठी त्वरित यायचं आणि त्यांच्या विरुद्ध अल्पेश 11 लवजी संघाचे कॅप्टन आपण यायचंय. सौमित थरगुडे आजची रात्र सौमितने बॉलिंग मध्ये गाजवली, सोबत नवनाथने गाजवली, विक्रांतने गाजवली. लवजी संघ आज जरी भावेश नसतील, अल्पेश थरगुडे जरी नसतील तरी सुद्धा पाहिलं तर संघ चांगला पॅक केलाय. संघाने प्रॅक्टिस चांगली केली आहे आणि हे मैदान त्यांना अतिशय लकी आहे. सध्या चर्चेमधला संघ सध्या पाहायला गेलं तर या खेळाडूच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड आहेत. विक्रांतला पाहिलं तर बेस्ट बॅटरची ट्रॉफी सुद्धा बऱ्याचदा मिळाली आहे. भावेशला पाहिलं तर चांगले बक्षीस मिळाले आहेत. ओमकार थरगुडेला बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच मिळाल्यात. सौमित आल्यात, सौमितला सुद्धा पाहिलं तर चांगल्या प्रकारचे बक्षीस या स्पर्धेमध्ये आपण मिळताना बघितले. चांगला फटका, अगदी पुलचा फटका. फटक्यामध्ये अगदी वजन पाहायला मिळालं. 6 धावा म्हणजे अर्धा डझन धावा पाहायला मिळाल्या. मिळालेला षटकार आता नवसंजीवनी, नव चैतन्य निर्माण करून देणारा ठोकला षटकार. बॅटर शुभमने. शुभमने पाहायला गेले तर 1 बॉल 2 धावा असताना पाहिजे तर धावा जमवल्या सुद्धा होत्या. सातभाई रोहेकर यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. सातभाई रोहेकर आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. या सातभाई आपण टॉस साठी. आसिफ भाईंना विनंती करूयात. आसिफ भाई या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. मागे मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु या बॉलवर कोणतीही धाव नाहीये. 13 पर्यंत पोहोचलाय. एखादा फटका आला नवगर संघ ताकद ठेवतो की या धावा वाचवण्याची. लवजी संघ पुन्हा एकदा टॉस जिंकला. लवजी संघ निर्णय काय असेल आपला? बॉलिंगचा निर्णय. आज नशीब आणि त्याचबरोबर मेहनत दोन्ही गोष्टी साथीला घेऊन आले. त्या अर्थात अल्पेश आणि लवजी संघ टॉस जिंकलाय. बॉलिंगचा निर्णय पाहिला तिथे लगेच घेतलाय. फटका अगदी दूरवर खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरच्या ठिकाणी बॉल गेलाय. 2 फिल्डर नक्कीच प्रयत्न करतील. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. 15 झाल्यात. एखादा फटकाला 20+ जर संघ गेला तर नवगर संघ सुद्धा या मॅच मध्ये समोरच्या संघाला संघर्ष करायला लावणार. नवगर संघाचा या स्पर्धेमधला इतिहास राहिलाय. समोरच्या संघाविरुद्ध सामना जेव्हा जेव्हा जिंकलाय समोरच्या संघाला असं वाटू दिलं की तुम्ही आता जिंकताय, पण त्यांच्या घशातून घास काढून घेतला विजयाचा आणि आपल्या संघाच्या नावावर पर्यंत विजय संपादन केलाय. आताही तसं सिच्युएशन होऊ शकते. थोडं लेझी खेळलंय. अगदी पाहिलं तर बॉल वेगात निघून गेला. बॅट लेट फिरली परंतु वाईड बॉलचा सिग्नल पंचांचा जरूर मिळालाय. वाईड बॉल असेल पंचांचा इथं सिग्नल. त्याचबरोबर बॉलिंग टीम कडून रिव्ह्यू घेतला गेला. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण वॉर रूम मध्ये यायचंय. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या स्पर्धेला अगदी लीड करते कॅमेऱ्याच्या माध्यमातून. वाईड बॉल आहे सर. वाईड बॉलचा डिसिजन अगदी पाहिलं तर इथे कंटिन्यू राहिली. त्याचबरोबर धावा संख्या 1 मध्ये बदल करते. 1 ने वाढतीये. 16 झाल्यात. 16 धावा झाल्यात. अगदी लाईन क्रॉस केली आहे. त्याचबरोबर बॅटर थोडे लेझी जरूर होते परंतु बॉल वेगाने निघून गेला होता. अगदी वाईड लाईनच्या बाहेर. पंचाचा डिसिजन योग्य होता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू इथे संपलाय. एखादा फटका मारावा लागेल बॅटरला. बॅटची एज ज्येष्ठांच्या मागे काम तमाम केले. अर्थातच टीमचे कॅप्टन शुभमने कॅच पकडला. विकेट जातीये. दीपेशला मिळते विकेट आणि शुभम होतील बाद. शैलेश आले. शैलेशने सुद्धा या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जेव्हा संघ अडचणीत होता 29 धावा 4 ओव्हरमध्ये डिफेंड केल्या होत्या संघाने, तेव्हा शेवटच्या 3 बॉलमध्ये आलेल्या 11 धावा, त्यामध्ये शैलेशचं सुद्धा 2 बॉल 5 धावांचं योगदान होतं. आता शैलेश आलेत. एखाद चौकार षटकार शैलेशने मारला तर नवगर संघाला अगदी त्या धावा अगदी जमेच्या ठरतील जेव्हा धावा आपल्याला पाहिलं तर रोखायच्या असतील. अशरफ भाई जळगावकर यांचे आपण स्वागत करूयात. अशरफ भाई आजच्या रात्रीमध्ये पाहिलं तर चांगला खेळ करावा. संपूर्ण पाहिलं तर ESL क्रिकेट टीमची हीच इच्छा आहे की आता चॅम्पियन म्हणून नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला घरी जायचंय. सर्व संघ अगदी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत. प्रत्येकाची इच्छा आहे की आता ट्रॉफीमध्ये नक्कीच चॅम्पियनच्या नावाने आपलंच नाव असावं. शेवटचा बॉल त्यावर पुन्हा एकदा मिळाला. रनआउटचा विकेट गेली. 4थी विकेट रनआउटच्या रूपामध्ये बाद झालेला खेळाडू शैलेश आपण जरूर पाहिला. धावा स्थिरावल्या त्या 16 वर आणि आता करायच्या त्या 17 धावा. देवळुली संघ या मॅच मध्ये अगदी थोडा वरचढ जरूर आहे
नवगर संघ चांगली बॉलिंग लाईनअप चांगलं जर बॉलिंगचं आपल्याला एफर्ट पाहायला मिळाले तर नक्कीच या मॅच मध्ये सुद्धा नवगर संघ स्वतःचं अस्तित्व जागृत करू शकतो, टिकून ठेवू शकतो. पाहिलं जाईल या आपल्या सेकंड इनिंग मध्ये की धावा कशा प्रकारे केल्या जातील की वाचवल्या जातील. तत्पूर्वी डीजे स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये नियमामध्ये खेळणारा देवळुली संघ जो नियमात खेळेल तो अगदी पर्यंत अव्वल खेळेल, यामध्ये तिरमात्र शंका नाहीये. तेवढा चांगला खेळ पहिल्या रात्रीपासून पाहायला गेलं तर नवगर संघाने केलाय. जिथे 29 धावांचं टार्गेट होतं तिथे टार्गेट वाचवताना नवगर संघाच्या अगदी एक डिसिजन थोडा विपरीत जात होता, परंतु तो डिसिजन पुन्हा एकदा पाहिला तर चांगल्या प्रकारे त्यांनी एक्सेप्ट केला. त्यांनाही माहिती होतं की जर आम्ही नियमात खेळलो, शांत खेळलो तर स्पर्धेमध्ये आमचं आव्हान आम्ही टिकू शकतो. तसा खेळ त्यांनी केला जरूर. मग आता जर पाहायला गेलं तर तसाच खेळ पाहायला करावा लागेल, जिथे करायच्या 17 अपोजिट टीमला आणि 18 बॉलचं इक्वेशन 18 मध्ये करायच्या 17 नवगरला. आता बॉलिंगचा भरणा असलेला संघ मैदानात बॉलिंग चांगली करून 17 धावा वाचवायचे आणि आपली नोंद जर पाहिलं तर इतिहासामध्ये करायची असेल तर नवगरला हाच गोल्डन चान्स आहे. इतिहास घडवणारे जर पाहायला गेले ना तर रणांगणामध्ये अगदी शेवटपर्यंत लढत असतात. जो शेवटपर्यंत लढतो त्याच्या माध्यमातून इतिहास घडला जातो. मग आता नवगर संघ तसं कधी क्रिकेटच्या माध्यमातून या क्रीडा संकुलावर कसं करणार का हे सुद्धा पाहिलं जाईल. फिल्डिंग सेटअप झाल्यानंतर बॅटिंग लगेच तैनात करायचे मैदानामध्ये. व्यासपीठावर आलेले नवगरचे सर्व पाहुणे यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. मॅचचा आनंद घेण्यासाठी अगदी पाहिलं तर वय वर्ष 10 पासून वय वर्ष अगदी 60 पर्यंत सर्व त्यांच्या गावचे ग्रामस्थ आले. त्यांनाही आनंद वाटतोय की आमच्या गावामध्ये येणारी ट्रॉफी कोणती असू दे पण ती ट्रॉफी येणार विजयाची. बऱ्याच वर्षानंतरचा अगदी पहिले त्यांचा प्रवास जो कठीण प्रवास होता तो आता इथे विजयाकडे जाणार. कठीण प्रवास जरूर होता नवगरचा, पण या कठीण प्रवासामधून जो तप होता तो तप आता संपवला. अगदी जे चेहऱ्यावर त्यांच्या एवढ्या वर्षाची निराशा, हातातील सामने त्यांनी बऱ्याचदा परास्त होताना पाहिले होते. चला बॅटर पाठवायचे. 17चा पाठलाग करताना आपण पाहिलं तर शुभम टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या साथीला खेळाडू तुषार पाटील असतील. धोनीचे प्रचंड फॅन असलेले खेळाडू, त्यांच्या जर्सीवर सुद्धा पाहिलं तर 7 नंबरची जर्सी धोनीचं नाव तुषार पाटील. त्यासोबत पाहिलं तर टीमचे कॅप्टन शुभम कदम. विघ्नेश आता बॉलर असेल. विघ्नेश सुद्धा बऱ्याच मैदानामध्ये आपल्या बॉलिंगची अगदी किमया, आपली बॉलिंगची जादू दाखवले. हा गोल्डन चान्स असेल सामन्यामध्ये खेळताना. लवजी संघ निर्णय बदलला, बॅटिंगचा निर्णय घेतला लवजी संघाने. ऑपोजिट असलेला संघ अडोकिलियन बिल्ड संघ लवजी संघाने निर्णय बदलला, बॅटिंगचा निर्णय घेतला. आपल्याला फिल्डिंग करायची पहिली. जर पाहिलं तर आता चान्स असेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी विघ्नेशला. आता विघ्नेशला आपल्या नावाची चर्चा घडवण्यासाठी, आपल्या नावाचं वलय जर पाहिलं तर निर्माण करायचं खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये, तर आता डॉट बॉल आणि विकेट या घ्याव्या लागतील. समोर पाहिलं तर टीमचे कॅप्टन शुभम आहेत. शुभमसाठी पाहिलं तर बॉलिंगसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या त्रिमूर्तीकडून नक्कीच आलंय. अर्थात पाटील साहेब आहेत आणि सोबत पाहिलं गेलं तर मच्छिंद्र पाटील, मंगेश पाटील, मोहनजी गव्हाणकर यांच्याकडून बक्षीस आले. टोटल 3000चा कॅश प्राइज पाहिलं तर इथे जमा झाले 12th मॅनकडे. पहिल्या बॉलरसाठी दर्शनसाठी सुद्धा प्राइज होतं 2000. त्याचबरोबर शुभमसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या बॉलवर आलेली सिंगल धाव. आता धावा वाचवायच्यात, अगदी फील्ड सेटअप चांगल्या प्रकारचं करायचं आहे. याआधी नवगरने बऱ्याचदा पाहिलं तर थोडं फील्ड खराब केलं असेल. बऱ्याच मैदान अगदी पाहिलं तर फिल्डिंगच्या द्वारे पाहिलं तर परास्त झाले, परंतु हे मैदान गाजवायचंय तर फिल्डिंग सुद्धा तेवढी चांगली करावी लागेल. अगदी थोडासा बॉल वरचढ राहिला, बिमरच्या स्वरूपामध्ये पंचांचा नो बॉलचा सिग्नल आला. लगेच एक धाव सुद्धा पूर्ण केली आहे. नो बॉल असेल, हाईटचा नक्कीच बॉल नो बॉल म्हणजे आता येणारा बॉल फ्री. प्रेक्षकांना सुद्धा पाहिलं तर आता
असेल संधी बघण्याची ते म्हणजे मोठा हिट. फ्रीटचा बॉल असेल, हिटची संधी आता नक्कीच असणार आहे बॅटरला. समोर पाहिलं तर टीमचे कॅप्टन शुभम मैदानामध्ये बॅटिंग करतात. टीमला जिंकवायचंय आणि देवलुली नावाचं कीच इथे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं आव्हान समोरच्या संघासमोर उभं करायचंय. शुभम समोर आहेत. फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर बॉलवर केलंय आक्रमण. फिल्डरच्या अगदी बाजूने बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. नो बॉलचा सिग्नल पुन्हा एकदा स्टार्ट बीमर असेल. नो बॉलचा सिग्नल 2 नो बॉल अगदी पाहिलं तर बीबर स्वरूपामध्ये मिळाले म्हणजे इथे सुद्धा 5 धावा मिळतील. 8 धावांवर नक्कीच टोटल पोहोचलंय. बॉलर असेल बाद अर्थातच 17 धावा करायच्या होत्या. 8 तर कंप्लीट झाल्यात. फ्रीट कंटिन्यू असेल, बॉलर असेल चेंज. आता प्रयत्न सोडायचे नाहीत नवघर संघाने येतो नाही. मॅच मध्ये निकाल काही असू दे, समोरच्या संघाला वाटलं पाहिजे समोरचा संघ जरी हरला असेल तरी हरताना आपल्या नावाची दहशत करूनच आपण नक्कीच हरलं पाहिजे. मग जिंकताना समोरच्या संघाला घाम फोडून त्याच्यावर अगदी मात करायला पाहिजे. मग असं खेळ क्रिकेटमध्ये केलं तर नक्कीच आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाची चर्चा नेहमी प्रत्येक मैदानामध्ये केली जाईल. नवघरने करून दाखवलं. नवघर संघाला पाहिलं तर मॅच चालू व्हायच्या आधीच पाहिलं तर बऱ्याच शुभेच्छा, पुण्यावरून सुद्धा बऱ्याच शुभेच्छा पाहायला मिळाल्या. चिंचोली शेकेट अंडर-19 टीम कडून नवघर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन केलं गेलं जे टॉप 5 मध्ये पोहोचले यासाठी. चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि गेला बॉल सीमारेखा बाहेर. आलेला चौकार. शुभमने सुद्धा पाहिलं तर इथे फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. काय जबरदस्त एफर्ट शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फ्रीटचा बॉल होता, त्याचबरोबर शुभम गोलंदाजी मार्कवर. शुभमने नक्कीच टाकलेला बॉल. शुभमने अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला सुद्धा आणि त्याच्या बॅट मधून आलेला धावा. अर्थातच या 4. फुल टॉस बॉल अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. जरूर फिल्डर आहेत. एक मिळाली धाव आणि त्याचबरोबर अगदी विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. 13 झाल्यात, फक्त बाकी असतील धावा 4. नवघर संघाला खरं तर पुण्यावरून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहणारे अमित देशमुख पुण्यावरून यांनी सुद्धा नवघर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या. संघ अडचणीमध्ये, परंतु शुभेच्छांचा वर्षाव अजून थांबत नाहीये. इथे पाहिलं तर फुल टॉस बॉल, त्यावर केलं अगदी आक्रमण आणि आता विजयी षटकार टोकलाय बॅटरने. तुषारने फिनिश केलाय सामना आणि फिनिश केल्यानंतर पोस्टला आता पाहिलं तर चिठ्ठीच्या रेस मध्ये इथून पाहिलं तर फायनलला जाण्याची संधी सुद्धा निर्माण झाली आहे. ती म्हणजे देवळवली संघासाठी. आता विजय मिळवला. आता पाहिलं तर आपल्या पराक्रमाने मग नशिबाची साथ सुद्धा पुढच्या चिठ्ठीमध्ये येणार का हे पाहिलं जाईल. परंतु आता मॅच असेल 2 टीम मध्ये. एका बाजूला असणारे अणुक 11 बीड संघ, दुसऱ्या बाजूला असणारे